ब्रेकनंतरची बातमी. सत्ताधाऱ्यांनाही मतदार यादीवर आक्षेप. आयोग निवडणूक का लादतंय असा सवाल विचारलाय रोहित पवारांनी. मतदार याद्यांमधील घोळांवर रोहित पवार यांचा ट्विट करत निवडणूक आयोगावर हा आरोप करणारे विरोधक नाही तर निवडणूक आयोगाचे मालक असं रोहित पवारांनी म्हटलंय. काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया. मतदार याद्यांमध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव आम्ही पुराव्यानिशी उघड केला. हे राजकीय टीका असल्याचं म्हणणारे रवींद्र चव्हाण स्वतः अंबरनाथमधील मतदार याद्यांमधील घोळाची तक्रार करतायत. याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी आरोप केल्यावर झोपा काढणाऱ्या निवडणूक आयोगाला जागं होऊन हे घोळ निस्तरावेच लागतील. कारण आता आरोप करणारे विरोधी पक्षाचे नाही तर खुद्द निवडणूक आयोगाचे मालक आहेत, असा ट्विट रोहित पवारांनी केला. तर शिवसेना मालक आणि नोकराचा पक्ष नाही, आता शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. आजही कार्यकर्ता आहे मी, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. नागपूरच्या उमरेडमधील प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलं. भागाचा जर विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. शिवसेना हे कुठलाही मालक आणि नोकराचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. मी प्रमुख असलो, उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. तर मुस्लिमांना उद्धव ठाकरे खूप चांगले वाटतात असं इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे. शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्याचा गर्व आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, असं देखील इम्तियाज जलील यांनी म्हटले. शिवसेनेला मदत करणारा मुस्लिम बाबरी विध्वंसाचा समर्थक मानला जाईल अशी वक्तव्य जे आहे ते आता जलील यांनी केलं. ठाकरे साहब वो भी बड़े सेक्युलर हो गए आजकल. मुसलमान कितने भोले होते हैं साहब. नहीं, बहुत अच्छा आदमी है, बहुत अच्छा आदमी, अपन ने उसके साथ जाना चाहिए. इतना अच्छा है साहब कि जब मेरी बाबरी मस्जिद शहीद हुई थी, यही उद्धव ठाकरे साहब ने असेंबली में खड़े होकर कहा था की मला गर्व आहे की बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये आमचे शिवसैनिक सर्वात उभे होते. अगर तुम उनके साथ कंधे से कंधा लगाकर खड़े हैं तो उस जुर्म में तुम भी शामिल होने वाले हैं और अल्लाह तुमसे भी पूछने वाला है कि जिसने उस मस्जिद को हमारी शहीद किया था तुम उनके साथ खड़े हुए थे. तर भाजपनं पराभव केल्याचं शहाजी बापू यांनी 1 वर्षांनं सांगत आहेत असं बावनकुळे यांनी म्हटलंय. दुसऱ्या दिवशी सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. भाजपचे कार्यकर्ते असं कधीही करणार नाहीत असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय. निवडणुकीपूर्वी भाजपनं माझं कंबरडं मोडलं हे मला माहीत होतं. विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केलं असं वक्तव्य शहाजी बापू पाटलांनी केलेलं होतं. शहाजी बापू चांगले कार्यकर्ते आहेत माझ्या मते. त्यांनी 1 वर्षापूर्वी झालेली जी काही त्यांना वाटतं की भाजपने पराभव केला, दुसऱ्या दिवशी प्रेस घेऊन सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आता वर्षभराने निवडणुकीच्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये वर्षभराने आपण म्हणतो की माझा पराभव भाजपने केला. मला वाटतं भाजपचे कार्यकर्ते असं कधी करणार नाही. माननीय एकनाथजी, आम्ही अजितदादांनी एकत्र काम केलं म्हणूनच या ठिकाणी 51% मतं आम्हाला मिळाली. शहाजी बापूंनी आता थोडा त्या ठिकाणी मला असं वाटतं ते चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी आता आरोप प्रत्यारोप या त्या विषयात होऊ नये जो विषय विधानसभेचा आहे.